नमस्कार. आज आमच्या टूरचा चौथा दिवस आहे. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणून 9:30च्या सुमारास नाश्ता वगैरे सगळं उरकून पुढच्या प्रवासाला निघालो. मग लाटवणच्या घाटात आल्यानंतर आम्ही आधी जिथून आलो तो सगळा रस्ता, आधीची गावं आणि एकूणातच सगळा निसर्ग फार सुंदर दिसत होता. आज सकाळपासून पाऊसही बऱ्यापैकी होता, त्याच्यामुळे रस्ते आणि सगळंच ओलं होतं. मग जोपर्यंत खराब रस्ता होता तोपर्यंत एक 3-4 किलोमीटर आम्ही चालत गेलो आणि त्याच्यानंतर घोड्यांवर बसलो. मी राणीवर बसलो, पुरुषोत्तम सोन्यावर बसला आणि सावित्री आमच्याबरोबर फिरत होती. आम्ही पुढच्या गावात गेल्यानंतर कुणाची तरी एक घोडी आमच्या मागं लागली. बहुधा 3-4 घोडे कुठंतरी चाललेले बघून तिलाही आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं होतं. मग शेवटी खाली आधी तिला हाकलायचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना, म्हणून मग शेवटी घोड्यावरनं खाली उतरलो आणि तिला घेऊन तिच्या मालकाच्या घरी गेलो. आणि मग त्या मालकांना विनंती केली की एक अर्धा तास फक्त घोडीला बांधून ठेवा, आम्ही एक 5-6 किलोमीटर पुढं गेलो की मग तिला सोडा. अदरवाईज ती घोडी सुद्धा आमच्या बरोबरच आली असती. अरे बापरे, मोठीच गडबड झाली. ए भावा, तू कुणाचा? तू येऊ नको आमच्या संगती, आम्ही म्हाडात चाललोय. हट, हा कुणाचा? हे कुठापर्यंत, तू येऊ नको आमच्या बरोबर. आता साधारण 10-10:15 वाजले होते. पाऊसही खूप वाढला होता, त्याच्यामुळे मग आम्ही दोघंही रेनकोट घालूनच होतो. आजच्या दिवसात आम्हाला फार कमी वेळ रेनकोट काढायला मिळाला. आणि आज राणीला काय वाटत होतं काय माहिती, पण तिला सगळ्यांच्या पुढं, इवन सोन्याच्याही पुढं चालायचं होतं. कालपर्यंत राणी कायम सोन्याच्या मागं मागं चालायचा ट्राय करत होती, पण आज या घाटामध्ये धबधबे आणि एकूणातच सुंदर निसर्ग दिसत असल्यामुळं तिला पुढं जायची हौस आली होती. सावित्री राणी आणि सोन्या यांच्या मधून मधून चालत होती, मध्येच चरतही होती. काही रिक्षावाल्यांनी सकाळपासून 5-6 खेपा करताना आम्हाला या रस्त्याला बघितलं होतं. त्याच्यामुळे त्यांनाही एकूणात हे बरेच लांबवरून आलेले दिसतात आणि लांबवर चाललेत असं एक नवल होतं. त्याच्यामुळे तेही थांबून चौकशी करत होते. मग मध्ये एकांनी तर थांबून जेवण झालंय का, नाही तर मग खाली आमच्या घरी जेवायला या असंही सांगून गेले. एकूणात असं सगळेजण चौकशी करताना बघून छान वाटत होतं. पाऊसही भरपूर होता, निसर्गही हिरवागार होता, डोंगर दऱ्या खूप सुंदर दिसत होतं.
आता सकाळचे 11:30 वगैरे वाजले होते. एक 2-2.5 तास रायडिंग झाल्यामुळं आता आम्हालाही कंटाळा आला होता आणि पाय आखडले होते. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की आता आपणही उतरूयात आणि आता आपणही एक 5-6 किलोमीटर चालूयात, म्हणजे जरा हातपाय मोकळे होतील. आणि पाऊसही खूप जोरात असल्यामुळं रेनकोट घोड्यावरनं घसरत होता असं वाटत होतं. मग आम्ही चालायला लागल्यानंतर थोड्या अंतरानंतर सकाळी जशी आमच्या मागं घोडी लागली होती तशी आता कुणाची तरी गाय आमच्या मागं मागं यायला लागली होती. राणी आणि सावित्री तिच्याकडे टवकारून बघत होत्या. आणि त्या गायीची गंमत अशी होती की तिला हाकलून आम्ही पुढं चालायला लागलो की ती मागनं गुपचूप गुपचूप आमच्या मागं चालत राहायची. आणि मग थांबून आम्ही वळून तिच्याकडे पाहिलं की ती असा आविर्भाव आणायची की कसं मी तुमच्याकडे, माझं लक्षच नाहीये, माझी मी आपली चालली आहे. पण आम्ही चालायला लागलो की ती आमच्या मागं मागं चालायला लागायची आणि आम्ही थांबलो की ती थांबून राहायची. अरे आता हिला काय करायचं रे? हिला आता काय करायचं? अगं बाय, तू नको येऊ आमच्या पाठून. तू कुणाची असशील, तुझा मालक आम्हाला शिव्या घालील. तू येऊ नको. हा शाबास, उभी राहा बाय अशीच. चल सावित्री. काय रे पुरुषोत्तम, हिला करायचा? काय झालं बाय, तू काय येतेस पाठून पाठून? य य य य य य ओ बाया, तू का पाठून पाठून येतेस? मालक कुठं आणि तुझा रशी अशी घेऊन आलेस ती? जा इकडं खाली जरा ना, या जा. आता साधारण 1:30 वाजला होता. त्याच्यामुळं आम्ही जेवायला थांबलो आणि घोड्यांनाही भातशेतीच्या पलीकडे एक मोकळी जागा होती तिकडं चरायला बांधून ठेवलं. फक्त आमच्याच डोळ्यासमोर राहणार नव्हते, त्याच्यामुळं लांब दोरीने सोन्या आणि राणीला आम्ही बांधून ठेवलं आणि मग आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला आलो. इकडच्या भागामध्ये गवतही खूप मोठं असल्यामुळे घोड्यांचं पोटं फार लवकर भरत होती. त्याच्यामुळे जेवणानंतर एक 2-1 तास आराम न करता आम्ही हार्डली एक अर्धा पाऊण तास आराम केला आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. कारण आज कसं होतं की पहिले 3 दिवस आम्ही खूपच कमी कमी रायडिंग आणि कमी कमी अंतर कापत होतो घोड्यांनाही सवय होईपर्यंत. पण आता घोड्यांनाही चांगली सवय झालेली असल्यामुळं आम्ही लवकर निघून आज मोठा टप्पा पार करायचा असं ठरवलं होतं. सावित्री, वाट नको अडवू का? चल आणि पुढं. हां, चल चल, साथ साथ. हां. आज आम्ही पहिल्यांदाच मोठ्या रस्त्याला आलो होतो. म्हणजे सावित्रीचं कसं झालं होतं की सावित्री 6 महिन्याची असताना आपण घरी नेली आणि त्याच्यानंतर ती आपल्या गावातल्याच असायची. त्याच्यामुळं आमच्या गावातल्या रस्त्यावर हार्डली दिवसातनं 15-20 गाड्या येत असतील. त्याच्यामुळं तिला तशी गाड्यांची सवय नव्हती. आज पहिल्यांदाच मोठ्या रस्त्याला आणल्यामुळं जरा मोठे ट्रक, मोठी एस टी, डंपर, सुसाट जाणाऱ्या बाईक
हे सगळं बघून तीही घाबरत होती आणि त्याच्यामुळं राणी आणि सोन्याला अगदी चिकटून चालत होती. मग आम्ही साधारण 4च्या सुमारास एक ब्रेक घेतला आणि मग 4:30 वाजायच्या सुमारास आम्ही घोड्यांवरती पुन्हा खोगीरं लादून पुढच्या प्रवासाला निघालो. आता आमचा रस्ता तर खूप चांगला होता, पण टप्पा साधारण 10-11 किलोमीटरचा होता आणि हा टप्पा नॉनस्टॉप करायचा, मध्ये थोडंफार धावून बघायचं असं ठरवलं होतं. कारण की आज घोड्यांमध्ये खूपच जास्त एनर्जी वाटत होती. एकतर इकडच्या भागातलं गवत मोठं झालेलं असल्यामुळं त्यांची पोटही फार लवकर भरत होती. त्यामुळं आम्ही असं ठरवलं होतं की चला आज आपण एक मोठा टप्पा करून बघू, थोडंफार धावून बघू. वाटलंच जर घोडे दमतात तर उद्याचा दिवस आपण पुन्हा एक 5-6 किलोमीटरच करू आणि आराम करू असं ठरवलं होतं. पण पुढं गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की इकडं कॉन्क्रीटचा रस्ता सुरू झालेला होता. त्याच्यामुळं मग घोड्यांना धाववण्याची आयडिया आम्ही कॅन्सल केली आणि मग चालत चालतच घेऊन गेलो. आम्ही थोडाफार प्रयत्न केला, पण घोड्यांना कॉन्क्रीटवरती खुरांना त्रास होणार होता आणि रस्त्याच्या कडेला पण कुठं गवत नव्हतं, कडेलाही खडी अंथरलेली होती. त्याच्यामुळं असंही नव्हतं की बुवा चला आपण जर रस्त्यावरनं खुरांना त्रास होतोय तर आपण रस्त्याच्या खालून कडेच्या गवतात न जाऊ, तशीही काही शक्यता नव्हती. पण इकडं आता झालं असं होतं की आम्ही वरंदा घाटाच्या पायथ्याच्या जवळपास पोचत आलेलो असल्यामुळं आता इकडचा निसर्ग आमच्या गावातल्या निसर्गापेक्षा खूप बदललेला होता. कारण आमचं गाव हे तसं किनारपट्टीला येतं आणि आता आम्ही किनारपट्टीपासून जवळजवळ 70-80 किलोमीटर आतमध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी पोचलो होतो. त्याच्यामुळं इथलं वातावरण थोडं गार होतं. पहिले 2-3 दिवस तसं आम्ही एक 18-20 किलोमीटरच रायडिंग करत होतो. म्हणजे ॲक्च्युली एकदम पहिल्या दिवशी तर मी रायडिंगच केलं नव्हतं, फक्त घोडे माझ्या बरोबर घेऊन धाववले होते. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मी रायडिंग केलं होतं, पण तेही आम्ही थोड्या थोड्या अंतरासाठी करत होतो, कारण आम्हालाही अंदाज नव्हता, म्हणजे आमचा स्वतःचा अंदाज नव्हता, घोड्यांचा तर अंदाज होता. आणि आज मात्र आमचे साधारणपणे 40-42 किलोमीटर पूर्ण होणार होते. म्हणजे आता साधारणपणे 38 किलोमीटर झाले होते आणि 4-1 किलोमीटरवर आम्ही मुक्काम करणार होतो.
आणि जिथं मुक्काम करणार होतो त्यांची आंब्याच्या बागेमध्ये भरपूर गवत असल्यामुळे रात्री घोडे त्या बागेत सुटे सोडून द्यायचे होते. त्याच्यामुळं मग झालं असं की आम्ही एरवी काय करायचो की साधारण संध्याकाळी 5-5:30ला आमचा प्रवास संपवायचो आणि मग 5 ते 7-7:30 2 तास पुन्हा घोडे चरायचे आणि मग त्यांना लांब दोरीने आसपास कुठंतरी म्हणजे जिथं आम्ही राहणार आहोत तिथून नजरेच्या टप्प्यात राहतील अशा याच्यामध्ये लांब दोरीने बांधून ठेवायचो की त्या दोरीचा जेवढा लांबी आहे तेवढ्या भागातलं साधारण त्या गवत खातात. पण आज असं होतं की आंब्याच्या बागेला पूर्ण कंपाऊंड असणार होतं आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये घोडे पूर्ण सुट्टे सोडून दिले तरी काही हरकत नव्हती. त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी साधारणपणे 6:30 पावणे 7 पर्यंत रायडिंग करायचं ठरवलं होतं. आता आजचा आमचा प्रवास संपत आला होता. शेवटचा 1 किलोमीटरच उरला होता आणि अशा प्रकारे आमचा आज 4था दिवसही यशस्वी पूर्ण झाला आणि आज आमचं 42 किलोमीटर रायडिंग झालं. असाच आमचा पूर्ण प्रवास बघण्यासाठी आणि भीमथडी घोड्यांविषयीचे अजून व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या द भीमथडी हॉर्सेस डायरी या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.